धारकांबद्दल एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे। EPS 95 पेन्शन धारक आहेत, ते पेन्शन धारकांचे ठिकठिकाणी आंदोलन मोर्चा चालू आहेत। EPFOच्या ऑफिसवरती मोर्चा काढले जात आहेत। काल माननीय कमांडर अशोक राऊत यांनी एक झूम मीटिंग घेतली। तसेच काल त्यांनी छत्रपती संभाजीनगर यांनी इथून लाईव्ह सुद्धा आलेले होते। तर या झूम मीटिंग मध्ये नक्की काय सांगितलं किंवा छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी मोर्चा घेतला, तिथे किती जण उपस्थित होते, तिथे काय सांगितलं, माननीय वीरेंद्र सिंग सुद्धा तिथे उपस्थित होते, त्यांनी काय सांगितलं तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। 3 ते 4 तारखेचं नक्की अपडेट काय आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर EPS 95 पेन्शन धारकांच्या पेन्शन वाढीच्या मागणी संदर्भात 3 ते 4 तारखेला दिल्ली येथे जंतर मंतरला मोठं आंदोलन केलं जाणार आहे आणि याच आंदोलनाचा अल्टिमेट म्हणून माननीय कमांडर अशोक राऊत आणि त्यांच्या अनेक साथीदारांनी कोल्हापूर येथून त्यांचे जे मोर्चा आहेत, त्यांचे जे आंदोलन आहे ते चालू केलेलं आहे। सरकारने आम्हाला 3 ते 4 तारखेच्या अगोदर आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा 3 ते 4 तारखेला आम्ही आक्रमक आंदोलन करू, असं सुद्धा माननीय कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलेलं आहे। पहिला मोर्चा त्यांनी कोल्हापुरात केला, त्यानंतरचा मोर्चा आहे तो हुबळीला केला, त्यानंतरचा विजयपूरला केला, त्यानंतरचा संभाजीनगरला आणि नंतरचा मोर्चा आहे तो नांदेड येथे होणार आहे। असं 28 तारखेपर्यंत म्हणजेच परवापर्यंत शुक्रवारपर्यंत ही मोर्चे चालू राहणार आहेत, असं माननीय कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलं। आता त्यांनी काल एक झूम मीटिंग घेतली, यामध्ये सांगितलं की जे आपलं आंदोलन चालू आहे ते आंदोलन विजयाश्री म्हणजेच विजयाच्या दिशेने चालू आहे आणि त्यामुळे प्रत्येक EPS 95 पेन्शन धारकाने यात सामील होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। कारण आपली जी मागणी आहे ती थोडक्यात सरकारच्या पूर्णपणे जवळ गेलेली आहे, त्यामुळे त्यांना ही मागणी पूर्ण करावीच लागणार आहे। कारण आतापर्यंत त्यांनी 2 ते 3 आंदोलन केले। 3 ते 4 तारखेच्या जे आंदोलन आहे जंतर मंतरला त्याच्या अल्टिमेट म्हणून तर 5 ते 6 हजारापेक्षा जास्त पेन्शनधारक तेथे उपस्थित होते, त्यामुळे हे आक्रमक आंदोलन जंतर मंतरला तर होणारच आहे। कारण या छोट्या छोट्या ठिकाणी आंदोलन करून सुद्धा इतकी जर पेन्शनधारक उपस्थित असतील तर जंतर मंतरला होणाऱ्या आंदोलनामध्ये बरेच पेन्शनधारक उपस्थित असणार आहेत आणि हे आंदोलन सुद्धा आक्रमक होणार आहे। आता तुम्हाला माहित आहे सध्या आंदोलन चालू आहे कर्मचाऱ्यांचं दिल्लीमध्ये जंतर मंतरला त्यांचं आंदोलन चालू आहे OPS साठी, म्हणजेच ओल्ड पेन्शन लागू करण्यासाठी। जे NPS किंवा UPS जे लागू केलेले आहे ते आम्हाला कोणतीच पेन्शन नको आहे, आम्हाला OPS लागू करावं याबद्दल आंदोलन दिल्लीमध्ये सध्या चालू आहे। परवापासून हे आंदोलन चालू झालेलं आहे। या आंदोलनामध्ये एकच मागणी केली जात आहे, OPS लागू करा, आणि ही सरकारकडे वारंवार आज 3रा दिवस आहे, या 3ऱ्या दिवसात ही मागणी केली जात आहे आणि नंतर 3 ते 4 डिसेंबरला जंतर मंतरला तुमचं म्हणजेच EPS 95 पेन्शन धारकांचं आंदोलन हे होणार आहे। माननीय कमांडर अशोक राऊत यांनी झूम मीटिंग घेताना सांगितलं की तुम्ही कुठेही असा स्टे राहा, म्हणजेच तुम्ही आहे तसे राहा, तुम्ही आहे तसे आंदोलनात सामील व्हा, तरच आपल्याला जी विजय आहे तो विजय मिळणार आहे। कारण आपली आता विजयाची पायरी आहे ती खूप जवळ आलेली आहे। कारण मागे आपल्याला लिखित स्वरूपात लेटर दिलं होतं आणि त्याच लेटरसाठी आपल्याला, कारण एखादी गोष्ट जर लिखित दिली तर त्यासाठी आक्रमक व्हायला कोणताच प्रॉब्लेम नसतो, त्यामुळे तुम्ही लिखित दिला आहे तर तुम्ही ते अंमलात सुद्धा आणा, यासाठी आम्ही झोडत आहोत। हीच मागणी घेऊन आपण सरकारकडे जायचं आहे, असं सुद्धा कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलं। त्यांनी 4 मागण्यासहित प्रत्येक EPFOच्या ऑफिसमध्ये लेटर दिलेलं आहे, प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याच्या ऑफिसवरती लेटर दिलं आहे, म्हणजे ती 3 ते 4 ठिकाणी त्यांनी जे आंदोलन केले ते प्रत्येक ठिकाणी लिखित स्वरूपात लेटर दिलेले आहे। ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यावरती लिहून किंवा 3 आणि 4 तारखेचा जो आंदोलन होणार आहे दिल्लीच्या ठिकाणी तिथे सुद्धा आम्ही आक्रमक आंदोलन करणार हे सुद्धा लिखित स्वरूपात देऊन त्यांनी ते लेटर हे
EPFOच्या ऑफिसला किंवा कार्यालयावरती दिलेला आहे। त्यांनी आतापर्यंत कोल्हापूरला आंदोलन केलं, त्यानंतर हुबलीला केलं, त्यानंतर विजयपूर केलं, त्यानंतर काल छत्रपती संभाजीनगरला सुद्धा आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनामध्ये अनलिमिटेड पेन्शनधारक उपस्थित होते। 5000पेक्षा जास्त पेन्शनधारक तेथे उपस्थित होते। त्यामुळे आता त्या आंदोलनावरून विचार केला तर छत्रपती संभाजीनगरच्या मानाने दिल्लीच्या ठिकाणी मोठं आंदोलन होऊ शकतं। हा अल्टिमेट सरकारला बसलेला असेल, कारण सरकारपर्यंत ही न्यूज ही गेलेली असणार आहे। आता सरकारला अनकंट्रोल झालेला आहे, कारण सध्या कर्मचाऱ्यांचं सुद्धा OPS संदर्भात मोठं आंदोलन चालू आहे। तिथे तर अनलिमिटेड जे कर्मचारी आहेत ते उपस्थित आहेत आणि आता यांचं नंतर आंदोलन होणार, यामुळे सरकारला मोठा अल्टिमेट बसणार आहे। त्यामुळे सरकार बहुतेक करून 3 ते 4 तारखेच्या अगोदर तुमची पेन्शन वाढवणे ही सरकारला गरजेचंच आहे, कारण 3 ते 4 तारखेला त्यांना त्यांचं आंदोलन करणं हे खूप वेगळ्या वळणावरती जाऊ शकतं, कारण त्यांना आता कर्मचाऱ्यांचंच इतकं आंदोलन आक्रमक झालेलं आहे। आणि जर पेन्शनधारकांनी आता त्यांना छत्रपती संभाजीनगरला झालेल्या आंदोलनावरून कळलंच असेल की पेन्शनधारकांचं आंदोलन सुद्धा किती आक्रमक असू शकतं। मागे 13 ऑक्टोबरला सुद्धा आंदोलन झालं होतं, ते सुद्धा खूप मोठं EPS 95 पेन्शनधारकांचं आंदोलन झालं होतं। त्यामुळे हे सुद्धा आक्रमक आंदोलन होणार आणि हे शेवटच्या टप्प्यातलं आंदोलन आहे। आम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय मागे येणार नाही असं सुद्धा माननीय कमांडर अशोक राऊत आणि त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा बाकीच्या सर्वच पेन्शनधारकांनी सांगितलेलं आहे। तुमचं यावरती काय मत आहे तुम्ही कमेंट्समध्ये जरूर सांगू शकता। त्यांनी जे लेटर दिलेले आहेत त्याच्यावरती 4 मागण्या मागितलेल्या आहेत। पहिली मागणी आहे ती म्हणजे पेन्शन वाढी संदर्भात, पेन्शन वाढ ही 7,500 पर्यंत करावी। त्यानंतर दुसरी मागणी आहे ती म्हणजे DA संदर्भात, महागाई जशी वाढेल तसे आमचा DA म्हणजेच महागाई भत्ता सुद्धा दरवर्षी वाढला पाहिजे। त्यानंतर तिसरी मागणी आहे ती म्हणजे पेन्शनधारकांची मुलं आणि पत्नी हे पेन्शनमध्ये सामील करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, ती सामील करावीत। आणि पुढची मागणी मेडिकल कन्सेशन संदर्भात, आम्हाला प्रत्येक ठिकाणी कोणत्याही हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच पेन्शनधारकांना मोफत उपचार मिळावा अशी सोय सरकारने करावी। अशा 4 मागण्या या लेटरमधून करण्यात आलेल्या आहेत। हे लेटर प्रत्येक EPFO ऑफिसमध्ये देण्यात आलेले आहे। जिथे जिथे मोर्चे काढलेले आहेत माननीय कमांडर अशोक राऊत, वीरेंद्र सिंग असतील किंवा बाकीचे काही साथीदार असतील त्यांच्याकडून जिथे जिथे हे आंदोलन किंवा मोर्चा काढलेले आहेत तिथे हे लेटर देण्यात आलेले आहे आणि सरकारला हा मोठा अल्टिमेट आहे असं सुद्धा माननीय कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलेलं आहे। तुमचं यावरती काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगू शकता। आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एकच रिक्वेस्ट आहे EPS 95 पेन्शन धारकांना, कारण आपल्या चॅनलचे बरेच जे व्ह्यूअर आहेत ते पेन्शन धारक आहेत, त्यामुळे या पेन्शनधारकांना एकच रिक्वेस्ट की तुम्हाला जर पेन्शन हवी असेल तर पेन्शन वाढीव हवी असेल तर माननीय कमांडर अशोक राऊत यांनी जो क्रायटेरिया आणलेला आहे त्या क्रायटेरियानुसार चालणं हे महत्त्वाचं आहे, तरच तुमचा विजय हा होऊ शकतो। कारण एक दुसऱ्याने आंदोलन करून चालत नसतं, परंतु देशाच्या हितासाठी शांततेत आंदोलन करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। आणि ज्येष्ठ नागरिक आहात, शांततेत आंदोलन तर होणारच, परंतु सरकारने सुद्धा ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या पूर्ण करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। कारण तुम्हाला माहीत आहे मागे पेन्शन इंडेक्सचा जो एक क्रायटेरिया काढला त्यामध्ये खालून दुसऱ्या नंबरला भारत येतो, त्यामुळे सरकारला पेन्शनधारकांची मागणी ही पूर्ण करणं हे तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। तुमचे यावरती काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगू शकता। सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।